नमस्कार सर्वांना। तर मी आज बनवत आहे सुक्का चिकन। तर इकडे सर्वप्रथम चिकन धुवून घेतले आहे, त्याच्यात हळद मीठ टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर दही टाकायचे आहे, चांगलं मिक्स कर 10-15 मिनिटं मॅरिनेट करून ठेवायचं आहे। 2 कांदे, 1 टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक, लसूण, खोबरा घेतला आहे। कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यावर त्यात टोमॅटो टाकायचे। टोमॅटो पण छान परतून घ्यायचे। तर कांदा टोमॅटो चांगला फ्राय झाला आहे आणि खोबरं पण भाजून घेतलं आहे। खोबरं वाटून घ्यायचं आहे। भाजलेला कांदा टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, अद्रक याचं वाटप करून घ्यायचं आहे। कुकरमध्ये 2 पळी तेल टाकलं आहे, त्यात 2 चमचे वाटण टाकलं आहे। त्यात चिकन ऍड करायचं। चिकन टाकून घेतलंय, त्यात थोडंसं पाणी ऍड करायचं आणि झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायचे। तर बघू शकता तिकडे चांगलं चिकन शिजलं आहे। कढईमध्ये 3 पळी तेल टाकून घेतलंय, त्यात वाटण टाकून घ्यायचंय। मसाले ऐड करायचे। मसाले चांगले तेलात फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर भाजलेलं खोबरं टाकायचं। तर बघू शकता तुम्ही चांगलं तेल सुटलं आहे। त्यात आता चिकन ऍड करायचं आहे। तर चिकन ऍड केलं आहे। तर रेडी आहे सुक्का चिकन। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।